It's my absolute privilege to invite on the stage the visionary behind today's event, Mr. Sumit Ambekar Jain sir, founder of Media World News. For over a decade, Sumit sir has been a remarkable figure in journalism across Pune and the surrounding regions, covering political, social, arts and sports sector. सुमित सरने अनेक खासगी संस्था, राजकीय पक्ष आणि नेत्यांसोबत मीडिया कोऑर्डिनेटर आणि PRO म्हणजेच पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कनेक्टिंग इव्हेंट्स टू पीपल अँड स्प्रेडिंग द राइट मेसेज अक्रॉस समाज अँड मीडिया. In 2018, he founded Media World News, a digital news channel and portal that today proudly reaches over 50,000 subscribers and 36 million viewers. Under his leadership, the channel has launched several impactful programs from Apla Prabhag, Apla Nagar Sevak, Janta Darbar and वर्ष विकासाचे की आश्वासनाचे to थेट भेट and मदत नवे कर्तव्य during the COVID lockdown. In fact, the very idea and the name of today's awards, Bharat Ki Beti, comes from Sumit sir's own vision to honor and empower women achievers. Ladies and gentlemen, please join me in welcoming Sumit Ambekar Jain sir for the official welcome address. Give it up for him. Give a big round of applause for him. नमस्कार, मी सुमित आंबेकर. आजच्या या सोहळ्यादरम्यान सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांचं, पुरस्कारार्थी आणि आपले प्रेक्षक वर्ग या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खरं तर आपापल्या आईसोबत आपण उद्या आपल्या घरामध्ये मदर्स डे साजरा करणारच आहोत. भारत माता जी आपली आहे त्या मातेसाठी आपण या ठिकाणी सगळे आज या ठिकाणी जमलेलो आहोत. भारत माताविषयी वेगळं काही मला सांगायची गरज नाहीये. या ठिकाणी सर्व उपस्थित माझे पाहुणे असतील, आपण सर्व आहात. आज देशामध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणाला पाहता देशासोबत उभं राहणं आपले हे कर्तव्य आहे. खरं तर मी या ठिकाणी सांगेल, भारत माता तुम्हें प्रणाम, जीना मरना तेरे नाम. भारत माता तुम्हें प्रणाम, जीना मरना तेरे नाम. सबसे ऊंची तेरी शान, कभी न झुके तेरी मान. हम है सब तेरी संतान, रखेंगे हम तेरा मान, रखेंगे हम तेरा मान. मी आपलं भाषण जास्त न लांबवता आलेल्या पाहुण्यांपैकी सांगायला गेलं तर अश्विनीताई सोबत खरं तर 2 दिवसापूर्वीच माझं बोलणं झालं आणि ताईने इमिजिएटली काही विलंब न करता लगेच सांगितलं की मी तुझ्यासाठी येते. आणि मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. ताईंचं काम धनकवडी भागातच नव्हे तर अख्ख्या पुणे शहरात ताईंचं काम आहे. स्थायी समितीच्या चेअरमन या ठिकाणी पुणे शहराच्या वतीने त्यांनी काम केलंय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ताई संपूर्ण पुणे शहरामध्ये काम करतात. ताई तुमचं मी या ठिकाणी खूप खूप वेलकम, खूप खूप स्वागत करतो. आमचे आजचे दूसरे गेस्ट, सेलिब्रिटी गेस्ट मिस्टर देवगिल जी, आपके लिए बहुत बहुत थैंक्सफुल हुए हैं. आप यहाँ पर आए हमारे एक छोटे से प्रोग्राम के लिए. और देवगिल जी का नाम बहुत बड़ा है बॉलीवुड के अंदर. इनके आप गूगल के ऊपर, यूट्यूब के ऊपर बहुत सारी मूवी आप सर्च कर सकते हो. आज रात को ही जाके देख लेना. क्या आगे दत्ता कोहिनकर जी हर जगह पर न्यूज चॅनल हो, न्यूजपेपर हो, या असा कोणताच पेपर नाही पुणे शहरातला तरी की ज्यामध्ये दत्ता कोहिनकर सरांचं नाव नाही आणि त्यांचा लेख नाही. प्रभात असतील, सकाळ असतील, लोकमत असतील, महाराष्ट्र टाइम्स असेल, सगळ्या पेपरमध्ये दत्ता कोहिनकर सरांचं आपलं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळत असतं. सोबतच त्यांचे मनाच्या मशागती असतील, माइंड पॉवर ट्रेनर म्हणून त्यांना आपण संबोधितो. अनेक प्रकारचे पुस्तकं त्यांचे, मी आता इथं लिस्ट घ्यायला गेलो तर खूप आपला वेळ जाईल. मी आपलं भाषण जास्त लांबवत नाहीये. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. वेलकम सर. आदरणीय सावंत सर माझे गुरु भाऊ, मी त्यांना काय संबोधू, सर्व काही आमच्यासाठी या ठिकाणी सावंत सर आहेत. सावंत ठिकाणी माहित आहे, सावंत सरांची काहीच दिवसापूर्वी वडिलांचं निधन झालं. उद्या सरांच्या वडिलांचा 10वा आहे. तरी देखील सर आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर आहेत. सर मी तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही. खूप खूप स्वागत आहे आपलं. आता त्यांना कार्यक्रम करून लगेच घरी जायचं आहे. उद्या तो कार्यक्रम आहे. धुमाळ गुरुजी या ठिकाणी गुरुजींचे आशीर्वाद मीडिया वर्ल्ड न्यूज आणि सर्व टीमला आमच्या सातत्याने असतात. मीडिया वर्ल्ड न्यूजवर देखील त्यांनी अनेक वेळा आपलं भाष्य केलेलं आहे. त्यांच्या अनेक भूमिका या देशोपयोगी आहेत आणि पुणे शहरामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे. लेफ्टिनेंट कर्नल समीर कुलकर्णी सर, इनसे भी मेरी 2 दिन पहले ही बात हुई सर. आपने भी इमीडिएटली तुरंत मतलब एक क्षण भी नहीं गवाया और
बोला कि सुमित सर आपका प्रोग्राम है, मैं जरूर आऊँगा। आपका भी बहुत बहुत धन्यवाद और मैं आपका वेलकम करता हूँ सर। आप सभी हमारे गेस्ट इथे वर बसलेले आहेत। नेक्स्ट सेशनमध्ये अजून काही गेस्ट आपल्याला जॉईन होतील। या सर्वांचं मी या ठिकाणी वेलकम करतो, स्वागत करतो। माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। Truly grateful for your vision and commitment in making the Bharat Ki Beti Business Awards a meaningful and empowering platform. Ladies and gentlemen, let us have a huge round of applause for Sumit sir.